नमस्कार, मी श्वेता भालेकर परब. आपण पाहताय साम टीव्ही न्यूज आणि आताची एक सर्वात मोठी बातमी आणि तितकीच भक्तिमय बातमी आपण पाहणार आहोत. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरुवात झालेली आहे. माऊलींच्या आषाढी वारी सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या मानाच्या 56 दिंड्या संजीवन समाधी मंदिराच्या परिसरामध्ये दाखल होऊन रिंगण सोहळ्याला सुरुवात झाली आहे. 2 ते 2.5 तास हा सोहळा संजीवन समाधी मंदिर परिसरामध्ये रंगतो. मानाच्या दिंड्यामधील वारकरी भक्तीमध्ये तल्लीन होऊन माऊलींच्या पालखी सोहळ्यात प्रस्थानाचे साक्षीदार बनतात. तर आपण पाहतोय संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यासाठी आता अलंकापुरी सजलेली आहे आणि या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून. सागर, आपण पाहतोय विठू नामाच्या जयघोषात सर्व वारकरी तल्लीन झालेले आहेत. माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होत आहे, तसं वातावरण आहे. श्वेता, जय हरी माऊली आपण म्हटलं तर या ठिकाणी जयघोष जो आहे तो माऊलींचा सुरू आहे. प्रत्येक वारकऱ्यामध्ये एक मोठा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. टाळ मृदुंगाचा गजर या ठिकाणी सुरू आहे आणि प्रत्येक वारकरी या ठिकाणी पाऊल खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळं या ठिकाणचं वातावरण भक्तिमय आणि ज्ञानोबा तुकाराममय असं आपल्याला पाहायला मिळत आहे. मी तुम्हाला दाखवू शकतो की मी आता माऊलींच्या मंदिराजवळ आहे. आकर्षक अशी फुलांची सजावट जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि वारकरी या ठिकाणी पावलं खेळताना पाहायला मिळतात. 56 दिंड्या ज्या आहेत त्या आता आतमध्ये यायला सुरुवात झाली आहे. प्रत्येक जण विठू नामाचा जयघोष करतोय, माऊलींचा जयघोष करतोय. आपण जर पाहिलं तर मृदुंग जे आहे, मृदुंगाच्या तालावरती प्रत्येक वारकरी दंग झालेला पाहायला मिळतोय आणि भक्तीत तल्लीन झालेले पाहायला मिळत आहे. मृदुंग या ठिकाणी जे मृदुंग वादक आहेत त्यांना प्रत्येक वारकरी आपल्या खांद्यावर घेताना पाहायला मिळतो आणि या ठिकाणचा जयघोष आता सुरू झालेला पाहायला मिळतोय. याचं वर्णन आपण या वारकऱ्यांकडून त्याचबरोबर महाराजांकडून ऐकणार आहोत. या ठिकाणी पावलं खेळली जाता माऊली काय सांगाल, कसं वर्णन करताय? कसं म्हणलं वर्णन कसं करता? आमचं म्हणजे अक्षय देवाचं वर्णन बोलायचं काम नाही असं आमचं होणार. आणि तुम्हाला सांगतो पंढरपूरपर्यंत हाय अशी दिंडी जाणार. याची डोळा हा प्रसंग आपण पाहतो. कसं जर आपण पाहिलं प्रत्येक वारकऱ्यांमध्ये एक उत्साह जो आहे तो पाहायला मिळतोय. माऊली काय सांगणार? खूप आनंद आहे वारीमध्ये आज. आणि आज आनंद म्हणजे आज वारी इतकी मोठी आहे की त्या वारीला बघता आलं पाहिजे. माऊली माऊली म्हणताय मृदुंग माऊली हा सुख सोहळा स्वर्गी नाही. माऊली हा संपूर्ण सोहळा जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. या सोहळ्याचं वर्णन कसं कराल माऊली? खर तर हा जो सोहळा आहे हा न भूतो न भविष्यती आहे. खऱ्या अर्थाने मानवी जीवनाचं सार्थक जर काय असेल तर एकदा तरी आळंदी ते पंढरपूरची वारी करणं हे आहे आणि त्याच्यासाठीच हा मानवी देह आहे. देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा. आणि आमची 5वी पिढी या वारीमध्ये आहे. हा माझा छोटा मुलगा आहे, तो सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने इथं भगवंताचं भजन करतोय. खऱ्या अर्थाने नाव काय तुझं? नाव? माऊली कुठून आलाय तुम्ही? बोला. पाहिलं तर प्रत्येक जण तल्लीन झाला नाही. हा जो आनंद आहे हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गामध्ये सुद्धा हा आनंद नाही. या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. धन्य धन्य ते वैष्णव सदन जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. खऱ्या अर्थाने आज ओस अमरावती, आज स्वर्गात सुद्धा देवता नाही, सगळे अलंकापूर नगरीमध्ये आहेत. भाग्यवान आहोत आम्ही की या जळगावकरांच्या फळावरती आम्हाला ज्ञानोबारायांची तुकोबारायांची वारी करायला मिळते. आमच्यासारखं भाग्यवान कोणी नाही. आणि खरं हे सगळ्यात मोठं भाग्य आहे. हे सगळे जे नाचतायत या आनंदाला पारावार नाही. मोठ्या प्रेमाने यारे लहान थोडं आमंत्रण देण्याची काही गरज नाही. कारण की तसं ज्ञानोबारांनी सांगितलं, यारे लहान थोर याती बलत्या नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाची. वारी आमंत्रणाची काय गरज?
तर आपण पाहतोय माऊलींच्या पालखीचं आता प्रस्थान होत आहे. ही दृश्य आपण पाहतोय. मानाच्या 56 दिंड्या